शैक्षणिक संस्था बेरोजगारी मोदी की गारंटी, बेरोजगारी मोदी की गारंटी, पेपर फुटी मोदी की गारंटी, पेपर फुटी मोदी की गारंटी, बेरोजगारी मोदी की गारंटी, फक्त जाहिराती मोदी की गारंटी, फक्त जाहिराती मोदी की गारंटी, मोठी आश्वासनं मोदी की गारंटी, बेरोजगारी मोदी की गारंटी, बेरोजगारी मोदी की गारंटी, बेरोजगारी मोदी की गारंटी, बेरोजगारी मोदी की गारंटी, पेपर फुटी 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 मोदी की गारंटी। शेतकऱ्यांची कर्जमाफी, अरे द्राक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी, अरे द्राक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी, अरे द्राक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी, द्राक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अरे न्याय द्या, न्याय द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, अरे न्याय द्या, न्याय द्या, शेतकऱ्याला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, शेतकऱ्याला न्याय द्या, अरे न्याय द्या, न्याय द्या, शेतकऱ्याला न्याय द्या। या सरकारचं करायचं काय? द्राक्षांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। हां आपण बोलू ना द्राक्षांचं। अरे 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 चालू करा, तुम्ही चालू करा। ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच परीक्षामध्ये पेपर फुटीचे प्रकार वाढलेले आहे। बरं, पेपर फुटी करणारे लोक ही तेच आहे, याचाच अर्थ सरकार पेपर फुटी करणाऱ्यावर कोणती कारवाई करत नाही। उलट सरकार अशा पद्धतीनं या पेपर फुटी करणाऱ्याला संरक्षण देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे। बेरोजगारांची स्थिती या महाराष्ट्रात वाढली। अनेक विषयाच्या वेगवेगळ्या जाहिराती दिल्या गेल्या, प्रत्यक्षात कोणत्याही परीक्षा झालेल्या नाही। 4-4दा 5-5दा वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती निघालेल्या आहेत, परंतु कोणत्याही जाहिराती निघालेल्या, फक्त जाहिराती निघालेल्या आहे, पद भरती झालेले नाही। आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये बेरोजगारी होत असताना ज्या पद्धतीनं सरकारने 9 एजन्सी खाजगीकरणाच्या या दिलेल्या होत्या, या मागे घेण्याची घोषणा केली, परंतु अनेक खात्यामध्ये त्याचे सर्क्युलर, त्याचे GR आमच्याकडे उपलब्ध आहेत। आणि परवा सभागृहातच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अनेक खात्यामध्ये मागच्या दारानं खाजगीकरण, खाजगी नोकऱ्यांना, खाजगी लोकांना नोकरी दिली जाते। याचाच अर्थ खाजगी एजन्सी मागं घेण्याचं, कंपन्या घेण्याचं फक्त नाटक या सरकारने केलंय। थोडक्यात मराठा आरक्षण असेल, बाकीच्या समाजाचं आरक्षण आहे, याला कारण बेरोजगारी आहे। आणि ही बेरोजगारी हटवण्याच्या ऐवजी सरकार ही बेरोजगारी वाढवण्यासाठी लक्ष देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे। या देशामध्ये कोणत्या विषयावर मोदी की गॅरंटी अशा पद्धतीनं सांगितलं जातं, तर मला वाटतं या महाराष्ट्रात बेरोजगारी ही मोदींची गॅरंटी आहे, पेपर फुटी ही मोदींची गॅरंटी आहे, शेतकऱ्यावर अन्याय, द्राक्ष बागांवर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे, कापूस उत्पादकावर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे। आणि म्हणून याच्याविषयी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। कारण या देशाचे गृहमंत्री बेरोजगारांना जर नोकरी मिळत नसेल तर पकोडे तळ अशा प्रकारचं आवाहन केलं होतं। आणि म्हणून या बेरोजगाराच्या तरुणांची सुद्धा त्यांनी थट्टा केली होती। आणि म्हणून प्रतिकात्मकरित्या इथं पकोडे तळण्याचं काम सुद्धा आम्ही विरोधी पक्षांनी केलेलं आहे। आओ हिंदी में बताइएगा, पहले दिन से ही आप किसान के मुद्दे पे आक्रामक है, आज भी वही करें, तो क्या जो सरकार है वो इसको लेकर सीरियस नहीं है? बिल्कुल, सरकार किसानों के इशू के लेके कोई सीरियस नहीं है। इस अधिवेशन चालू रहने के वक्त इथेनॉल को बंद किया गया है। जो प्याज है, प्याज पे जो निर्यात बंदी की गई है, ये एक प्रकार से किसानों पे बड़ा अन्याय है। और महाराष्ट्र की सरकार, केंद्र सरकार जो किसानों पे अन्याय कर रही है, खुली आग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।